अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वेमधील नाफेडच्या शासकीय तूर चोरीची तक्रार 3 सप्टेंबर रोजी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती। यामध्ये शासनाने शेतकऱ्यांजवळील तूर खरेदी करून चांदूर रेल्वेमधील शासकीय गोदामामध्ये ठेवलेली अंदाजे 18 कट्टे ज्याची किंमत 52,000 रुपये एवढी होते ही तूर चोरी गेली होती। या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता। ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी तात्काळ अनेक ठिकाणी तपास करायला सुरुवात केली होती। यामध्ये त्यांना मिळालेल्या माहितीवरून एका गोदामामध्ये काम करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेऊन विचारणा केली असता घडलेल्या चोरीची सत्यता बाहेर आली। यातच पोलिसांनी बडनेरा येथील गोडाऊन मधील चोरट्यांसह अन्य ठिकाणी रहिवासी असलेल्या 11 आरोपींना ताब्यात घेतले। सर्व आरोपी जवळील चोरी गेलेली सर्व तूर यासह 4 वाहने असा एकूण 26,63,000 रुपयाचा माल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे। ही कार्यवाही अमरावती ग्रामीण क्षेत्रातील सर्वात मोठी असून चोरी गेलेली सर्व तूर व माल पोलिसांनी ताब्यात घेतला हे विशेष। ही कार्यवाही ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांच्या मार्गदर्शनामध्ये ग्रामीण गुन्हे शाखाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश बोंडे, एपीआय नरेंद्र पेंदोर, एएसआय मूलचंद भांबूरकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन मिश्रा, युवराज मनमोटे, अमित वानखडे, सतीश चव्हाण यांनी केलेली आहे। त्यामुळे अमरावती ग्रामीण पोलीस हे निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत। मात्र हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याची जनचर्चा सुद्धा चांदूर रेल्वे व बडनेरा शहरामध्ये जी एकंदर चर्चा आढळून आली त्यामध्ये विदर्भ न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार चांदूर रेल्वे व बडनेरा शहरातील अनेक धनदांडगे या चोरीच्या प्रकरणामध्ये असल्याची सुद्धा बोलले जात आहे। यामध्ये मुख्यत्वे करून अनेक कंट्रोल दुकानांचा मालक असलेला एक व्यक्ती तर नवी वस्तीमधील जयस्तंभ चौक येथे असलेला एक मोठा व्यापारी सुद्धा सम्मिलित असल्याचे आणि तसेच या चोरीचे तार जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पुरवठा कार्यालयापर्यंत पोहोचत असल्याचे सुद्धा अनेकांचे म्हणणे आहे। मात्र ग्रामीण पोलीस आता काय कार्यवाही करतात आणि चोर सोडून संन्याशाला फाशी देतात की वास्तविक चोरांपर्यंत पोहोचतात याकडे सर्वसामान्य जनतेचेच नव्हे तर संपूर्ण व्यापाऱ्यांचे सुद्धा लक्ष लागलेले आहे। कार मी सपोनी सूरज बोंडे, प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण। दिनांक 3 सप्टेंबर 2020 रोजी पोस्ट चांदूर रेल्वे हद्दीमध्ये एक नाफेडचे गोडाऊन फुटून त्यामधून 318 कट्टे तूर म्हणजे जवळपास 9,22,000 रुपयाचा मुद्देमाल चोरी गेला होता। सदरची चोरी दाखल झाली होती आणि सदरची चोरी उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री हरी बालाजी साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्याम घोगे सरांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते। त्यांच्या आदेशावरून आमचे सपोनी श्री नरेंद्र पेंदोर आणि त्यांच्या पथकांनी कसोशीने प्रयत्न करून आज रोजी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आणि गुन्ह्यामध्ये एकूण 11 आरोपींना अटक करून आरोपींकडून गुन्ह्यात चोरी गेलेली 318 कट्टे तूर, गुन्ह्यात वापरलेले 4 वाहने असे एकूण 26 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। जप्त मुद्देमाल आणि आरोपी यांना आता पुढील कार्यवाही आम्ही पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे यांच्या ताब्यात देत आहोत। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले तर अमरावती येथून अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत।